पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार नमस्कार, खूप मनापासून स्वागत तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. वेगवेगळ्या ताई इथे येऊन स्वयंपाक करणार आहेत, त्याच्याकडे जाऊया. पण आज कुणाला तरी मी एक चॅलेंज देणार आहे. काय सांग? आजच्या एपिसोड भर तू एकही शब्द बोलायचा नाही. एपिसोड वर नाही, हो, एक गेम खेळ. नाही गेम बिम काही नाही. आजचा पूर्ण दिवस तू एकही शब्द बोलायचा नाही. मान्य आहे का? तर मी तुला खायला देईन. चालेल? चालेल. कशाला म्हणतेस मग? चाल, ओके डन. ओके, मग आता तुझ्या मनात काय हे ओळखू कसं मी? तू हातवारे करशील. ओके, मग पहिलं वाक्य काहीतरी मला प्रॅक्टिस करून आपण काहीतरी. टाटा बाय, हाय. अच्छा हाय. पुढे तू कोण आहेस? तू कसा आहेस? मी छान आहे. तू पण छान आहेस. ओके, असंच बोलशील ना अख्खा पूर्ण एपिसोड? थँक्यू सो मच. मला भूक लागली कसं सांगशील? त्याच्यासाठी तुला काही करायची गरज नाही. तुझ्या डोळ्यात पाहिलं तरी कळतं तुला भूक लागली. ठीक आहे, तिला मी आज शांत ठेवतो आजचा पूर्ण दिवस. पण आपण एक काम करूया, दोन आलेल्या ताईंचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि स्वयंपाकाकडे वळूया. या नमस्कार. गप्पा राहायचं ठरलं होतं ना? नमस्कार. नमस्कार. हॅलो. तुला दोघींचंही खूप मनापासून स्वागत. काय नाव आपलं? ऋतुजा चैतन्य हळदेकर आडनाव असल्यामुळे पिवळा ड्रेस घातलाय का तुम्ही आज? बरं, आणि तुमचं नाव? रुपाली श्रीधर वाघमारे. कुठून आलाय तुम्ही? मी नांदेडवरून. आणि तुम्ही? आम्ही सांगली जिल्हा कवठे मंकाळ. अरे बापरे, आज म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आहे. लई लांबून पाहुणे आलेत आपल्याकडे. कवठे महांकाळ ना? हो, काय कवठे करता तुम्ही? महांकाळ. मी टीचर आहे, क्लास टीचर आहे, स्वतःचे क्लासेस आहे. अच्छा, हो. कुठला विषय शिकवता तुम्ही? मॅथ्स. तुमचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे सर, आणि मी क्लासेस वगैरे घेते. कशाचे क्लासेस? केकचे क्लासेस वगैरे, कुकिंगचे क्लासेस घेते. बरं, चांगलं आहे. स्वयंपाकात काय आवड पहिल्यापासूनच असेल? हो. वा, तुम्हाला पण आहे? माझ स्वयंपाकात काय साहित्य, खडू, पेन, फळा असं? नाही, तसं काही नाही. मुलांचा पौष्टिक आहार आहे, लहान मुलांचा. बरं, पौष्टिक आहार असणं गरजेचं आहे, कारण चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. बरं, पण मला सांगा, तुम्ही आज पदार्थ कुठला निवडलाय? मी राजगिऱ्याचा गुलाबजामुन निवडला सर. किती छान. आणि तुम्ही? शेंगदाणे पोहे गुळ मिक्स लाडू. शेंगदाणे पोहे गुळ मिक्स लाडू. हा, तुमची रेसिपी सुद्धा मॅथमॅटिक्स सारखीच आहे. मॅथमॅटिक आहे. काजू पण ऍड आहेत त्यामध्ये, मनुके पण ऍड आहेत. बरं, ठीक आहे, मग आपण एक काम करूया, त्याला पौष्टिक लाडू म्हणू. पौष्टिक लाडू. हो की नाही? तुम्ही करणार आहात राजगिऱ्याचे गुलाबजाम, तुम्ही करणार आहात पौष्टिक लाडू. म्हणजे आज मला गोड खायला मिळणार आहे. तुला आज गोड खायला मिळणार आहे तेव्हाच जेव्हा ह्यांच्या प्रश्नांचं तू योग्य उत्तर देशील, कारण ते आहेत मॅथमॅटिक्सच्या टीचर. चला, मग पहिल्यांदा तुम्ही पदार्थ करा. पहिला पदार्थ करतायत ऋतुजाजी, जो आहे राजगिऱ्याचे गुलाबजाम. आम्ही सारे खवय्ये. राजगिऱ्याचे गुलाबजाम. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हे आहे राजगिऱ्याचं पीठ, साखर, खवा, गुलकंद, पिस्ता, केसर, विलायची पावडर, खायचा सोडा आणि दूध. ठीक आहे, याची कृती आपण करूया. पण कसं आहे, तुम्ही मॅथमॅटिक्स शिकवता. मॅथमॅटिक्स हा कॉन्सन्ट्रेशनचा विषय आहे. थोडंसं जरी आपलं हल्लं तरी गणित फिसकटलं, बरोबर? तसं स्वयंपाक सुद्धा हा कॉन्सन्ट्रेशनचा विषय आहे. तुम्ही एक काम करा, हिचा जरा अभ्यास घ्या, तोपर्यंत मी ह्याच्यावरती फोकस करतो. हा, हिची शाळा घ्या चांगली. तुम्ही शिक्षक आहात ना? प्लीज, आय रिक्वेस्ट यू. आणि धपाटे द्या चांगले. चल जाय, आज चांगली हाताला लागली आहे. चला, साहित्य आपण पाहिले. कृती पहिल्यांदा काय करायची? पहिल्यांदा आपण राजगिऱ्याचं पीठ घेतोय बाउलमध्ये. खवा टाकतीये. यामध्ये थोडंसं आपण सोडा टाकायचा आहे, जेणेकरून गुलाबजामुन थोडे सॉफ्ट होतील आणि थोडेसे फुलायला पण मदत होती त्याची. आपल्याला मिक्स करते आता. साहेब काय करतात? ते रिअल इस्टेट करतात. रिअल इस्टेटमध्ये थोडंसं दूध टाकतीये. घाला. मळून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. हे घ्या. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. खव्याचं आणि राजगिऱ्याच्या पिठाचं खायचा सोडा घालून, दूध घालून तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून घेऊया. ते मळून झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, गुलाबजाम करायसाठी लागणारं जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. इकडे आपण तूपही तापत ठेवलंय, पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपण पाक करण्यासाठी साखर टाकून घेऊयात त्याच्यात. टाका. म्हणजे आपले गुलाबजाम होईपर्यंत पाक तयार होईल. ठीक आहे.
लक्ष देतो मी याच्याकडे, काळजी करू नका. चालेल. मी रील्स वगैरे पण करते सर. रील्स करता? हो, माझ्या मुलीच्या पण करते आणि माझ्या पण, मला आवड आहे ते. अरे वा. सर यामध्ये आपण ना थोडासा गुलकंद टाकूया. बरं, झाला की आतमध्ये घालूया म्हणजे व्यवस्थित छान झाला पाहिजे. आता हा गुलाबजाम उपासाला चालतो? उपवासाला चालतो, कारण आपण तळायला पण तूप घेतलेलं आहे, त्याच्यामुळे उपवासाला चालतो हा गुलाबजाम. हे बघा, आता तुम्ही म्हणाल की गुलाबजाम आम्ही काय करत नाही. होय, आम्ही करतोच, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पण आजचा गुलाबजाम जरा वेगळा आहे, उपासाला चालेल असा राजगिऱ्याच्या पिठाचा. आणि काय, राजगिऱ्याचं पीठ मुळात असतं पौष्टिक, म्हणजे आपण त्याचे गुलाबजाम केले तर वाईट काय, हो का नाही? हो. मला काय वाटतं, तूप छान तापलंय तर हे गुलाबजाम आधी आपण तळून घेऊया. चालेल, एक एक सोडू? हो. अजून खूप करा बरं का. हो. स्पीड आपला खूप पाहिजे. गुलाबजाम मस्तपैकी तळून होत आहेत, पण ना खूपदा काय होतं, गुलाबजाम वरून खरपूस झालेत असं वाटतं, आतून कच्चे असतात. नाही सर, त्यासाठी आपण बारीक गॅसवर तळायचे, जेणेकरून ते व्यवस्थित होतील आणि थोडेसे ब्राऊनच करायचे. बरं, ठीक आहे. हे बघा बरं, छान झालेत तिन्ही. राजगिऱ्याच्या पिठाचे गुलाबजाम खवा घालून उपासाला केलेले. चालणारे. उपासाला चालणारे. आणि साखरेचा पाक किती वेळ व्हायला? सर एकदा असं पाहावं लागेल त्याला. झालं? हां, झालं सर. झालाय ना? गॅस बंद करू? हो. बेस्ट. हे तळून होईपर्यंत आपण हे पाकात सोडूया का? हो सर. चालेल ना? चालेल. सोडू शकतो ना हो, आता? सोडू शकतो. हे झाले का गुलाबजाम? वाटलंच मला तू येशील हावराटासारखी म्हणून. हावराटासारखी नाही, हे मी बघ, काळजीपोटी आले. ऐक ऐक ऐक, तुझ्यावरती बर्डन नको सगळं तू सगळं आज पाहिजे. काहीच बोलू नको. मला वाटतं आता कृती पूर्ण झाली आहे ना? हो सर, विलायची पावडर थोडी पाकामध्ये टाकायची आणि आपण जे केसर आहे ते पण पाकामध्ये. द्या की मग, हे फार महत्वाचं आहे स्वादासाठी. हो सर. आणि काय? केसर. केशर, किती छान. ब्रेक करून घ्या. जरा आता मिक्स करून घेऊया. म्हणजे कसं छान. छान वाटेल, तो स्वाद त्याच्यामध्ये उतरेल. आणि तुला माहितीये का मी काय आले? तुला ना असं बर्डन नको पडायला, सगळं संपवायचं. ऐक ना, तू एक काम कर, तू नव्हती आलीस तेव्हाही मला कशाचं बर्डन नव्हतं पडत. पण मला आतून कळत होतं की तुझ्यावर बर्डन टाइमपास पडतंय. कशाला करताय? गुलाबजाम तयार झालेले आहेत, राजगिऱ्याच्या पिठाचे आहेत, उपवासाला चालणारे आहेत, पौष्टिक आहेत. पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता राजगिऱ्याचे गुलाबजाम तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ घ्यावं, त्यात खवा तसंच थोडासा खाण्याचा सोडा घालावा. त्यानंतर थोडं थोडं दूध घालत हे सगळं हाताने व्यवस्थित मळून घ्यावं आणि गोळा तयार करावा. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे. हे गोळे तयार करताना मध्यभागी थोडासा गुलकंद भरावा आणि गोळा व्यवस्थित बंद करावा. एका पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवून पाक तयार करावा. तसंच एका कढईत तूप गरम करून त्यात हे गोळे सोडावे आणि मंद आचेवर ते खरपूस तळून घ्यावे आणि तळलेले गुलाबजाम तयार पाकामध्ये सोडावे. त्यात वेलचीची पूड आणि केशर घालावं. पिस्त्याचे तुकडे वर ठेवून गुलाबजाम गार्निश करावे. उपवासासाठी देखील चालतील असे राजगिऱ्याचे पौष्टिक आणि स्वादिष्ट गुलाबजाम तयार आहेत. राजगिऱ्याच्या पिठाचे गुलाबजाम जे ऋतुजा मॅडमनी केले, जे आपल्यासाठी खास नांदेडून इथे आले आणि अफलातून झालेत. म्हणजे वरून दिसायला तर काही फरक दिसत नाही, पण आत आहे राजगिऱ्याचं पीठ, उपासाला चालणारे. आता फक्त वरून आपण वरून पिस्ता टाकून डेकोरेट टाका करून की. छान छान, किती मस्त. पौष्टिक आहेत सर, लहान मुलांना पण खूप आवडतात. माझ्या मुलीला तर खूप आवडतात. हो, इथे तर काय म्हणजे काही प्रश्नच नाही. रुपाली मॅडम, कसं झालाय पदार्थ? मस्त. छान झालाय की नाही? आता तुमची बारी आहे, हो की नाही? चला, तुमचा पदार्थ कोणता आहे? माझा लाडू आहे, पौष्टिक लाडू. आम्ही सारे खवय्ये. पौष्टिक लाडू आपल्यासाठी आता रुपाली मॅडम करणार आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया, सांगा. किसलेला गूळ, पोहे, शेंगदाणे, किसलेले खोबरे, काजू, मनुके, तूप आणि इलायची पावडर आणि थोडंसं मीठ. ठीक आहे, आपण एक काम करूया आता.
नाही तुम्ही एकट्या नाही, इकडे आता हे पार्सल घेऊन जा. पर्सल हा आमचा लाडू तयार होईपर्यंत हा आमचा धम्मक लाडू तुम्ही घेऊन जा. हा? मी बघतेच आता. तोपर्यंत मी गुलाबजाम तिजोरीत ठेवतो. चला गुलाबजाम ठेवूया असे बाजूला आणि आता कृती करूया. आता काय करायचंय, कढई आपण गॅसवरती ठेवलेली आहे. पहिल्यांदा काय घालूया, आपण पोहे घाला. 1 वाटी पोहे पोहे भाजून घ्यायचे का? भाजून घ्यायचे, लालसर होऊसपर्यंत भाजून घ्यायचे. त्यात शेंगदाणे पण मिक्स केले तरी चालेल. बर, पोहे आणि शेंगदाणे मिक्स करून भाजून हा, घ्यायचे. लालसर भाजून घ्यायचे. ठीक आहे, मग ते भाजणं होईपर्यंत गप्पा मारूया. हा, ट्युशन मध्ये सगळी मुलं काही सारखे नसतात, नसतात. लई धिंगाणा करत असतील ना, खूप खूप. मग कसं हँडल करतो? माझी मुलगी आहे 11 वर्षाची, खूप हुशार, लहानपणापासून हुशार आहे ती. म्हणजे डान्सिंग मध्ये पण तिचे नंबर यायचे, पारितोषिक भरपूर कमवलेत तिने. बर, माझ्यासारखीच हुशार आहे. ती खरं तर 5 ते 10 मुलं ती हँडल करत असते. 6वीला आहे. अच्छा, हो, खूप शार्प आहे. म्हणजे ट्युशन मध्ये आईला मदत करते ती. खूप करते, खूप खूप. चांगलंय, मुलगीची चांगलंय. मला खूप मोठी साथ आहे. आणि साहेब काय करतात? आमचे मिस्टर ते केबल ओनर आहेत. केबल ओनर म्हणजे आपले गावात जी केबल असते. हो. क्या बात मालक है. आहेत. लहानपणी आमच्यासाठी हा नंबर फार महत्वाचा होता. अरे केबल वाले भैया लाईट कब आएंगे, सिर्फ मुंग्या दिख रे, असं आम्ही हा, म्हणायचो. आणि सारखे मोबाईल मध्येच असतात ना रिचार्ज मारत. हो. हो, त्यामुळे मुलांकडे लक्ष मला द्यावं लागतं. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज. वाटत नव्हतं मी लव्ह मॅरेज करेल. कळलं ह्यांच्या ट्युशन का जोरदार चालतात. प्रेम की क्लास है. बर, कुठे भेटले साहेब? ते मुंबईला होते. आणि तुम्ही इथं काय करायला आलता? माझं माहेर कवटेमंकाळ आहे, अच्छा पण त्यांचा आजोळ कवटेमंकाळ आहे. ते सुट्टीला येत होते. अच्छा. पण माझ्या घरी कुणाला वाटत नव्हतं की मी लव्ह मॅरेज करेल. पण सुट्टीला किती दिवस यायचे ते आजोळी? एक महिना यायचे. अच्छा हा, दिवाळीचा, उन्हाळ्याचे. अच्छा. आणि तिथून तुमची ओळख आणि मग मैत्री झाली. झाले. पण त्यांनाही खरं प्रेम मला बघूनच झालेलं, चांगलं आहे. आणि मलाही त्यांच्याकडे बघून खरं प्रेम झालेलं. अजूनही आहे ना ते? खूप खूप. एवढं मला हेल्प करतात माझ्या लाईफ मध्ये. हेल्पच जाऊ द्या हो, प्रेम आहे की नाही ते प्रेम सांगा. खूप आहे, खूप प्रेम आहे. हेल्प तर कुणीही करतंय हो, प्रेम आहे की नाही ते महत्वाचं. प्रेम खूप आहे, खूप आहे. किती छान. मी स्वतःच बोलते, अरे बास आता बाहेर पडू दे मला. चांगलंय, लयच प्रेम दिसा लागलंय. ट्युशनच्या पोरांनो ऐका बरं का रुपाली मॅडमची गोष्ट. छान. ट्युशनच्या मुलांना मी सांगत बसते बरं का. कधी कधी मुलांना पण नुसतं शिक्षण नको वाटतं ना. अहो पण लव्ह स्टोरी कशाला लव्ह स्टोरी सांगायची? नाही सांगत मी. हा, तुमचं वेगळं दिसायला लागलंय काहीतरी हो. ते भाजून झालंय, आता काय करायचंय? लालसर जरा भाजलं पाहिजे. अजून किती लाल आणि आता? नंतर हे जरा थंड करायला ठेवायचं. हा, हा, भाजले ते. भाजलेत. थंड करून मग पुढे काय करायचं? थंड करून ते पीठ करून घ्यायचं त्याचं मिक्सर मध्ये. ठीक आहे, चला मग आपण हे बारीक करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चालेल? चला. शेंगदाणे आणि पोहे आपण छान भाजून घेतले आणि त्याची पावडर केली. आता काय हो? आता आपण हे तुपातून काजू आणि मनुके थोडे थोडे भाजून घेऊया. रोस्ट करून घेऊया. तुपाचं द्या मला. घ्या, किती लागणार आहे बघा. 1 चमचा. बरं रुपाली मॅडम, तुम्ही क्लासेस तर घेताच, हे तर आम्हाला आता कळलंच आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे हेही कळलंय. आणि आम्हाला असंही कानावरती आलंय की तुम्ही कविता पण फार छान करता. हो. खरं आहे की नाही? मग एखादी छानशी कविता आमच्या जरा घराघरात त्या ताई माई अक्का आहेत ना, त्यांना ऐकवा ना जरा. छानशी हा, एकदम मन कसं प्रसन्न झालं पाहिजे. प्रेमावरची ऐकू का? प्रेमावरचीच ऐकवा, तीच तुम्हाला सूट होते. झुळझुळणारा वारा हा म्हणतो कसा मला. आहा, झुळझुळणारा वारा हा म्हणतो कसा मला. थोडस स्पर्शून जाऊ का तुला. बर. गुलाबी गुलाबी थंडी म्हणते कशी मला. गुलाबी गुलाबी थंडी म्हणते कशी मला. थोडीशी बिलगून बसू का तुला. आहा, क्या बात है. हा, रिमझिमणारा पाऊस म्हणतो कसा मला. रिमझिमणारा पाऊस म्हणतो कसा मला. थोडस ओलं चिंब करू का तुला. क्या बात है. ती छान. वा 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 वा. झुळझुळणारा वारा, रिमझिमणारा पाऊस, छान सगळे थंडी. ऋतू. सगळे ऋतू आपल्याला बोलत असतात आणि ते तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलतात, त्याचा आम्हाला आनंद आहे. बस. बस हा. करू बंद गॅस. हो करा. ह्यामध्ये टाकायचं ते. घालू याच्यात. हो. वा, तुपावरती छान रोस्ट केलेले काजू आणि मनुके आपण याच्यात मिक्स केले. आता आता आपण गूळ टाकून त्यामध्ये 1-2-3 चम्मच पाणी टाकून तो जरा
बारीक करायचा बारीक करून. गॅस लावून. गॅसला मला वाटलं आता पॅनचं काम नसेल, पण आहे की आहे की. घ्या घ्या. त्यामध्ये जरा पाणी, पाणी घालायचं ना. किती लागणार आहे बघा. थोडं घाला, 2-3 चमचे बस. कारण ह्याच्या ओलेपणामध्ये ते आपल्याला लाडू बांधायचे आहेत लाडू का? बांधायचे. हा, हे पौष्टिक असतात खूप मुलांना, बरोबर. कारण यामध्ये गूळ आहे, शेंगदाणे आहे, काजू आहेत. शेंगदाणे हे डायबिटीजला पण खूप चांगले असतात. हो हो, मी असं ऐकलंय, म्हणजे आमच्याकडे एक वैद्य येत होते, त्यांनी असं सांगितलं माझ्या आईला हिमोग्लोबिनचा खूप त्रास होता. हो काय? तर ते म्हणायचे, तुम्ही सुद्धा ऐका बरं, काही पौष्टिक आणि फार महत्वाची टीप आहे. 10-15 शेंगदाणे जर रात्री भिजत घातले आणि सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि ते शेंगदाणे नुसते छान चावून चावून खाल्ले तर हिमोग्लोबिन अगदी 3-4 दिवसात खूप वाढतं. हो, त्याच्यामुळे शेंगदाणे आणि गूळ हा अतिशय पौष्टिक. पौष्टिक. या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष नका करत जाऊ, तब्येत सांभाळा. तब्येत हो की नाही हो? हो, खूप पौष्टिक आहे आणि ब्लड पण चांगलं वाढतं ह्यानी. बरोबर. आणि मुलं आवडीने खातात बरं का. हो हो, का नाही. माझी मुलगी खूप आवडीने खाते. बर, मुलीचं तुम्हाला फारच कौतुक आहे. मुलगी खूप छान आहे, लक्ष्मी आहे माझ्यासाठी ती. किती छान. ह्यामध्ये आपण जरा इलायची पावडर टाकूया. घाला ती घाला. खूप चांगली असते शरीरासाठी. हो, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया. अगदी जास्त चिमूटभर. नको, चिमूटभर. हम्म. आणि हे आपण आपलं खोबरं भाजून घेतलंय. खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये मिक्स करूया. सगळ्यात शेवटी गुळाचा पाक घालू का? तो आपण ह्याच्यामध्ये बघा जरा मिक्स करून. गरम आहे. आता आपल्याला ह्याचे लाडू वळायचे ना. हो, ठीक आहे. छान वाळले जातात कारण गुळाचं पाणी करून घेतले ना, त्यामुळे. बरोबर. सगळे पौष्टिक घटक आहेत. काजू आहेत, मनुका आहेत, शेंगदाणे आहे, खोबरं आहे आणि गूळ पावडर आहे, ज्याचा पाक करून आपण त्याच्यात घातलाय. आणि ह्यामध्ये मेन पोहे आहे. पोहे हे मुलांसाठी खूप चांगलं असतं आणि लगेच पोट भरतं मुलांचं. हे मला अनेक सांगायचं होतं. माझी आई मला लग्नाच्या आधी पण आणि लग्नानंतर पण खूप सपोर्ट करते, खूप खूप. किती छान. म्हणून तिच्यासाठी एक कविता मी लिहिली होती. अरे वा, चला. कवठे महांकाळच्या रुपाली ताई त्यांच्या आईसाठी एक कविता सादर 4 करतात. ओळी 4 ओळी. हो, करा की. दिवसामागून दिवस गेले पण माणूस कधी बदलला नाही. दिवसामागून दिवस गेले पण माणूस कधी बदलला नाही. बदलतील सगळेजण पण आई कधी बदलणार नाही. किती छान. वा, आई कधी बदलणार नाही. फारच गोड. आता हे लाडू बांधून घे. घ्या बांधून. द्या चमचा इकडे. बांधून घ्या व्यवस्थित. तुम्ही लाडू बांधायला सुरुवात केली की एक मोठा लाडू इकडे येईलच, कारण तिच्यापर्यंत खबर पोचली असेलच. यामध्ये खूप प्रेम आहे बरं का, आईचं, माझ्या मिस्टरांचं, माझ्या मुलांचं. पौष्टिक लाडू. रव्याचा आहे होय हा. रव्याचा लाडू खायला पण आन्सर दिल्यावर, अच्छा. आन्सर दिल्यावर, टीचर आहे ना मी. हा, मग आन्सर म्हणल्यावर आधी तुम्ही क्वेश्चन विचारा ना. विचारा एखादा क्वेश्चन. 5 5 जा. 5 5 25 असतात आणि उत्तर मिळाले 5 5 10. इतका आनंद झालाय. अरे नाही रे. ऐका, आता तिला लाडू नाही द्यायचे आपण. ऐका, लाडू तर देऊच नका, पण तिला ना कवठे महांकाळला घेऊन जा. तिला तिथं ना 6 महिने वर्षभर बोर्डिंगला ठेवा आणि शिकवा. चालेल? चला मंडळी, हिला मी आज कवठे महांकाळला पाठवतोच. तुम्ही पटकन लिहून घ्या पौष्टिक लाडूंसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पौष्टिक लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर कढई गरम करून त्यात शेंगदाणे आणि पोहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यानंतर हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेदाणे आणि काजू परतून घ्यावे आणि बारीक केलेल्या शेंगदाणे पोह्यामध्ये घालावे. तसंच त्यात वेलचीची पूड आणि चिमूटभर मीठही घालावं. आता गरम पॅनमध्ये किसलेल्या गुळात थोडंसं पाणी घालून त्याचा पाक तयार करून घ्यावा. हा पाक या मिश्रणात ओतावा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि मग त्याचे लाडू वळून घ्यावे. पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत. मंडळी, आजच्या भागामध्ये मराठवाड्यातल्या नांदेडून आलेल्या ऋतुजाजी हळदेकर यांनी केले छान राजगिऱ्याचे गुलाबजाम आणि कवठे महांकाळून आलेल्या रुपालीजी वाघमारे यांनी केले छानपैकी पौष्टिक लाडू.
मॅथ्स टीचर. मॅथ्स टीचर जे आहेत आणि पौष्टिक लाडू पोह्याचा वापर करून इतके सुंदर केले. तुम्हा दोघींचेही फार मनापासून आभार. थँक्यू. तुम्ही दोघी फार छान बोललात, गप्पा मारल्या, तुमच्या कामाविषयी सांगितलं, सुखदुःख शेअर केली, कविता ऐकवल्या. आम्हाला फार छान वाटलं. तुम्हाला बरं वाटलं का? हो सर, खूप छान. आम्हालाही खूप बरं वाटलं. मला खूप बरं वाटलं हो खरंच. की नाही? वा. कॉन्फिडन्स नव्हता, पण तुमच्या टीममुळे, तुमच्यामुळे, खास तुमच्यामुळे खूप कॉन्फिडन्स आला. थँक्यू. शाबास. थँक्यू सो मच. आणि काय असतं की गृहिणींना ना घरामध्ये त्या चाकोरी बाहेर पडायची सवय राहत नाही. आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश खवईगिरी तर आहेच, पण तुमच्या चौकटीतनं तुम्ही थोडंसं बाहेर पडून इथे यावं, स्वयंपाक करावा, जगाला तुमच्या हातची चव माहीत व्हावी, आम्हाला ती चाखायला मिळावी, म्हणूनच हा कार्यक्रम आहे. नाही तर एवढी वर्ष का चालला असता, हो की नाही? त्याच्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर आमचा नंबर आहे. तुमची आवड आम्हाला नक्की कळवा आणि या स्वयंपाकघरात कधीही या, तुमचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. पण फक्त स्वागत नाही आणि फक्त बाय बाय पण नाही. झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू तुम्हीच खाल्लं ना? घ्या. शाबास. घ्या. जरा पुढे या. शाबास. खूप छान. इथून पुढे कधीही स्वयंपाक करताना हे ॲप्रन वापरायचं. मंडळी, तुम्ही आता वळा निरोपाकडे, पण निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. परत आपल्याला भेटायचं लगेच पुढच्याच भागात झी मराठीवरती या ताज्या गरमागरम गोल गुटगुटीत खमंग आणि मॅथमॅटिक्स न येणाऱ्या भागात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये